हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या पेपरचा हा शेवटचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन आता कंप्लीट होऊन जातील आणि एक्झाम पूर्वी सुद्धा आता 4 सप्टेंबरसाठीचा हा सगळ्यात शेवटचा व्हिडिओ. याच्यानंतर आता डायरेक्ट मी एक्झाम हॉलमध्ये जाणार आहे उद्या. तर सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. मित्रांनो, पेपर चांगला सोडवा, बर्डन घेऊन जाऊ नका, टेन्शन फ्री होऊन एक्झाम हॉलमध्ये एंट्री करा आणि चांगल्या प्रकारे पेपर सुद्धा सोडवा आणि सगळेच जण प्री क्वालिफाय सुद्धा करा. सगळ्यांना शुभेच्छा. मित्रांनो, जसं आपण सकाळी आव्हान केलं होतं की 30,000 सबस्क्रायबरचा आपल्याला टप्पा आज ओलांडायचाच आहे. अजूनही मित्रांनो 1300 सबस्क्रायबर बाकी आहेत. 1300 ते 1200 बाकी आहे. 300-400 लोकांनी करून टाकलाय. मित्रांनो, आज 30,000चा टप्पा ओलांडून टाका. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि आपली ही जी सिरीज आहे कंटिन्यू राहणार आहे. हे कंबाईनची जी तयारी करत आहे मुलं, त्यांच्यासाठी आता दररोज हा व्हिडिओ राहणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही दररोज याचा बेनिफिट घेऊ शकता. तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, लाईक सुद्धा करा आणि मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. तर चला आपण राहिलेले क्वेश्चन पाहूया. मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी एमपीएससी अवेलेबल झाला आहे. या ठिकाणी डिपार्टमेंटल PSI ची तयारी करण्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की 5 सप्टेंबरला 7वी टेस्ट स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे 10 ते 11 वाजताच्या दरम्यान. यामध्ये पहिल्या 3 येणाऱ्यांना 100% स्कॉलरशिप एका वर्षासाठी, 4 ते 13 रँक येणाऱ्यांना 75% आणि 14 ते 20 रँक येणाऱ्यांना 50% स्कॉलरशिप भेटणार आहे एका वर्षासाठी. ही टेस्ट देताना तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010. हा कोड यूज करूनच तुम्हाला ही टेस्ट द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला एंट्री भेटेल. अनअकॅडमीवर बरेचसे प्लस कोर्सेस मित्रांनो अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. घरी बसल्या सगळा कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. क्वालिटी एज्युकेटर्स तुम्हाला तिथं मार्गदर्शन करतात. सगळ्या नोट्स सुद्धा प्राप्त होतात. आजच प्लस कोर्स जॉईन करा आणि कोड वापरा SOHEL10 सोहेल10. प्रश्न क्रमांक 74 पुढील विधाने विचारात घ्या. AD गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार इम्पिरियल बँकेचे स्टेट बँकेत रूपांतर करण्यात आलं. आणि स्टेट बँक ही भारतातील सगळ्यात मोठी व्यापारी बँक असली तरी NP असलेली बँक हीच आहे. तर वरील 2 विधानांपैकी कोणतं योग्य किंवा कोणतं अयोग्य. आता NPA म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग असेट्स, म्हणजे बँकेची अशी संपत्ती जी बँकेसाठी उत्पन्न मिळवू देऊ शकत नाही, तिला अकार्यकारी संपत्ती म्हटलं जाते. असे अग्रिम किंवा कर्ज जे मुदत कर्ज असून त्यांची मुद्दल आणि व्याजाचा हप्ता 90 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी थकला आहे, त्या सगळ्यांना NPA म्हटलं जाते. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI स्थापना कधीची आहे? याची स्थापना आहे 1 जुलै 1955. 1 जुलै 1955 ची याची स्थापना आहे. आणि यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी. तर या सेंटेन्स जो आपल्याला खाली विधानं दिली आहे त्याच्यातली दोन्ही विधानं चुकीची आहे, की इम्पेरियल बँकेचं आणि स्टेट बँक ही सगळ्यात जास्त NPA असली. हे दोन्ही सेंटेन्स चुकीची आहे. ओके. प्रश्न क्रमांक 75 बघा. संस्था आणि तिचा प्रकार यानुसार योग्य जोड्या लावा. संस्थांची नावं आहे, त्यांचे प्रकार आहे, कोणत्या प्रकारची ती संस्था आहे, यांची योग्य जोडी इथं आपल्याला जुळवायची आहे. तर भारतीय रेल्वे, भारतीय रेल्वे ही डिपार्टमेंटल अंडरटेकिंग ऑप्शन नंबर 3 येईल. भारतीय जीवन महामंडळ, भारतीय जीवन महामंडळ हा पब्लिक कॉर्पोरेशन. ONGC काय आहे? हा गव्हर्नमेंट कंपनी. आणि कोकण रेल्वे ही सबसिडियरी कंपनी. म्हणजे 3, 4, 2, 1 ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 76. 1989 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण भूमिहीनांसाठी रोजगार हमी योजना या 2 कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून कोणती योजना सुरू करण्यात आली? जवाहर रोजगार योजना, आश्वासित रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. तर ही यासाठी जी रोजगार योजना सुरू करण्यात आली ती जवाहर रोजगार योजना. ऑप्शन नंबर 1 जवाहर रोजगार योजना. 2 ऑक्टोबर 1980 रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजे NREP सुरू केली होती. त्याचा उद्देश होता ग्रामीण अकुशल मजुरांना रोजगार पुरवणे. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1983 रोजी ग्रामीण भूमिहीनांसाठी रोजगार हमी योजना सुरू केली. उद्देश होता भूमिहीनांसाठी रोजगार हमी सुरू योजना केली. याचा उद्देश होता भूमिहीन ग्रामीण मजुरांना रोजगार देणे. आणि 1989 मध्ये NREP व RLEGP या 2 कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून जवाहर रोजगार योजना JRY ही ग्रामीण भागात मजुरी आणि रोजगार पुरवणारी योजना सुरू करण्यात आली. आणि 1 एप्रिल 1999 रोजी जवाहर रोजगार योजनेचे रूपांतर जवाहर ग्राम समृद्धी योजना म्हणजे JGSY मध्ये केलं, ज्याचा उद्देश होता ग्रामीण भागातील गरिबांना शाश्वत रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देणे. आणि आश्वासित रोजगार योजना जी 2 ऑक्टोबर 1993 ची आहे. आश्वासित या 2 कार्यक्रमाचं एकत्रीकरण करून कोणकोणत्या आश्वासित रोजगार योजना कार्यक्रमाचं एकत्रीकरण करून संपूर्ण रोजगार योजना SGRY सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 77 पाहूया. रिझर्व्ह बँकेकडून DSIB या नावाने बँकेची नवीन वर्गवारी तयार करण्यात येत आहे. DSIB म्हणजे काय? डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्प्रोवाइज्ड बँक्स, डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स, डोमेस्टिक सिंक्रोनाइज्ड इम्पॉर्टंट बँक्स की डोमेस्टिक सिंक्रोनाइज्ड इम्प्रोवाइज्ड बँक्स.
तर DSIBs म्हणजे डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स, आरबीआय कडून व्यापारी बँकांना हा दर्जा देण्यात येतो. निकष आहे त्याच्यासाठी काही, जसं की अशी बँक जी बुडाल्यास मोठी आर्थिक हानी होऊ शकत नाही, अशी बँक बुडाल्यास अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम पडू शकत नाही. तर याच्या बँका कोणत्या आहे? HDFC आहे, ICICI आहे आणि SBI. अशा बँकांना टू बिग टू फेल बँक म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि अशा बँकांना सरकार मोठ्या प्रमाणात वित्तीय मदत करत असते. याचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 2, डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स. प्रश्न क्रमांक 78, खालीलपैकी कोणती संस्था संघटना जागतिक लिंग तफावत निर्देशांक प्रकाशित करत असते? युनेस्को, वर्ल्ड बँक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम की युनो? जागतिक आर्थिक मंच WEF कडून हा निर्देशांक 2006 पासून प्रकाशित केला जातो आणि हा निर्देशांक 4 घटकांवर आधारित आहे. पहिला आहे आर्थिक सहभाग व संधी, त्याच्यामध्ये मंजुरी, उत्पन्न, श्रम सहभाग आणि व्यावसायिकता येते. दुसरा आहे शैक्षणिक क्षमता, ज्याच्यामध्ये साक्षरता येते. तिसरा आहे आरोग्य व टिकाव, याच्यामध्ये लिंग गुणोत्तर व आयुर्मान इन्क्लूड होतो. आणि शेवटचा आहे राजकीय सशक्तीकरण, ज्याच्यामध्ये संसदेतील सहभाग, मंत्रिमंडळातील सहभाग यांना पाहिलं जाते. आणि हा अहवाल निर्देशांक पातळीऐवजी अंतर मोजतो आणि यामध्ये तसेच लैंगिक समानतेवर सुद्धा भर देण्यात येतो. आणि जो आर्थिक मंच आहे WEF कडून खालील निर्देशांक जाहीर केले जातात. पहिला आहे जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक आणि समावेशक विकास निर्देशांक, अशी 2 निर्देशांक त्यांच्याकडून जाहीर केले जातात. तर आपल्याला जो प्रश्न विचारला त्याचा आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 79 भारतातील रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि त्यांचा प्रारंभ घोषणा दिनांक वर्ष खालील योग्य जोड्या लावा. ओके, रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि त्यांच्या घोषणा किंवा प्रारंभ दिनांक दिलाय, त्यांची योग्य जोडी आपल्याला या ठिकाणी जोडण्यास सांगितलंय. तर यांचं काय ना, प्रधानमंत्री मुद्रा योजना ही आहे 8 एप्रिल 2015 ची. स्टार योजना ही आहे 15 ऑगस्ट 2013 ची. स्टँडअप योजना, स्टँडअप इंडिया योजना ही आहे 16 जानेवारी 2016 ची. आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 21 मार्च 2015 ची. म्हणजे 2, 1, 4, 3 ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर येणार. ओके, प्रधानमंत्री मुद्रा बँका योजना सुरुवात 8 एप्रिल 2015 ला झाली नवी दिल्ली येथून. मुद्रा मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रेफिनन्स एजन्सी लिमिटेड असं याचा मुद्राचा फुल फॉर्म येतो. देशातील तरुणांना नवा उद्योग, काम, स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणारी योजना होती. नंतर जी स्टार योजना आहे 2 नंबरची स्टार योजना, ती आहे स्टँडर्ड ट्रेनिंग असेसमेंट अँड रिवॉर्ड, त्याचा फुल फॉर्म STAR चा स्टार योजना. 15 ऑगस्ट 2013 मनमोहन सिंगच्या काळात तरुणांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण याच्यात दिलं जाते. तिसरं जे सांगितलं स्टँडअप इंडिया योजना, याची सुरुवात 16 जानेवारी 2016 नवा उद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून भांडवलाची उपलब्ध करून देणारी ही योजना होती. आणि शेवटी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 21 मार्च 2015 ची. देशातील लोकसंख्या लाभांशाचा फायदा घेण्यासाठी देशातील तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, देशाला कुशल कामगारांची संख्या वाढवणे तसेच प्रत्येक कुशल तरुणाला रोजगार देणे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट होतं. प्रश्न क्रमांक 80 खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतात पेमेंट बँका सुरू करण्यात आल्या? नचिकेत मोरे समिती, राकेश मोहन, NS वर्मा की व्यास समिती? आणि ती कोणती समिती होती? नचिकेत मोरे समिती. राकेश मोहन कशासाठी होते? हे पायाभूत सुविधांसाठी. राकेश मोहन पायाभूत सुविधांसाठी. वर्मा समिती, NS वर्मा ही व्यापारी बँकांची पुनर्रचना करण्यासाठीची होती. आणि जी व्यास समिती सांगितली ही व्यास समिती होती ग्रामीण पतपुरवठ्यासाठी. आणि आपलं नचिकेत मोरे समिती ही वित्तीय समावेशन. सप्टेंबर 2013 मध्ये RBIने नचिकेत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली छोट्या व्यापाऱ्यांकरिता आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी सर्वंकष वित्तीय सेवा या विषयाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली आणि वित्तीय समावेशनाबाबत उपयोजन सुचविणे हे समितीचं काम होतं. जानेवारी 2014 मध्ये समितीनं RBI कडे अहवाल सादर केला. त्यात त्यांनी पेमेंट बँका स्थापन करण्याची शिफारस केली होती. आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकची IPPB 30 जानेवारी 2017 रोजी रांची आणि रायपूर येथे स्थापन झाली. आणि एअरटेलनं भारतातील पहिली लाईव्ह पेमेंट बँक मार्च 2017 मध्ये सुरू केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अनअकॅडमी बरेचशा बॅच सुद्धा लॉन्च झाले आहेत, ज्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री अँड मेन्स बॅच फॉर राज्यसेवा बॅच नंबर 15 1 सप्टेंबरलाच मित्रांनो स्टार्ट झाली आहे. लवकरात लवकर इथे जॉईन करून घ्या. सोबतच 3 सप्टेंबर पासून स्टार्ट झाली आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री अँड मेन्स बॅच फॉर PSI डिपार्टमेंटल एक्झाम. यात सुद्धा तुम्ही लवकरच जॉईन व्हा आणि सगळ्या एक्झाम क्रॅक करण्याची तयारी करा. प्रश्न क्रमांक 81 MRTP कायदा कोणत्या औद्योगिक धोरणात मंजूर करण्यात आला? तर MRTP कायदा हा औद्योगिक धोरण 1969 मध्ये मंजूर करण्यात आला होता. औद्योगिक धोरण 1969. तर काय याचा फुल फॉर्म काय? याचा मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट MRTP ऍक्ट असा त्याचा फुल फॉर्म आहे. एकाधिकारशाहीला आळा घालण्यासाठी 69 मध्ये सुबिमल दल समितीच्या शिफारशीनुसार कायदा करण्यात आला होता आणि त्याची 1 जून 1970 पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली.
2002 मध्ये MRTP कायदा रद्द करून त्याऐवजी आता कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 करण्यात आलं. तर काही औद्योगिक धोरणे व त्यांची वैशिष्ट्ये पाहूया आपण. 1948चं औद्योगिक धोरण आहे मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार करण्यात आला. 56च्या औद्योगिक धोरणात समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकार झाला. 69 जो की आत्ताच पाहिला पण MRTP कायदा मंजूर करण्यात आला 69च्या धोरणामध्ये. त्याच्यानंतर 73चं त्याच्यामध्ये काही अटींचं FDI ला मान्यता झाली. 73ला 1977ला जिल्हा उद्योग केंद्र स्थापन आणि 91ला मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार. खाऊचा धोरण म्हणून ओळखलं जाते आणि हा आपल्या भारताच्या आर्थिक कलाटणीला कारणीभूत ठरणारं सगळ्यात महत्वाचं एक औद्योगिक धोरण होतं. त्याच्यानंतर 11चं आहे राष्ट्रीय उत्पादन धोरण आणि 2014चं आहे मेक इन इंडिया याला प्राधान्य देणे. त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर 82 पाहूया. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजना काळात हरित क्रांती घडून आली? तर तिसरी पंचवार्षिक योजना जी होती 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 या दरम्यान ही तिसरी योजना झाली होती आणि याच्यातच हरित क्रांती घडून आली. याचा मुख्य भरच होता की कृषी व मूलभूत उद्योग, कारण की 62ला आपलं चीनसोबत युद्ध झालं होतं आणि युद्धानंतर संरक्षण आणि विकासावर भर देण्यात आला होता. 66 मध्ये खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आणि 3 वार्षिक योजना 66 ते 69 मध्ये राबवण्यात आल्या. त्याच्यानंतर तर नियोजनाच्या सुट्टीच्या काळात सरकारने 3 वार्षिक योजना राबवल्या आणि 3 वार्षिक योजना काळात हरित क्रांती यशस्वी झाली आणि हरित क्रांती सुरुवातीच्या काळात गहू आणि तांदळाच्या बाबतीत घडून आली. गहू आणि तांदूळ. मूळ प्रणेते कोण होते? नॉर्मन बोरलॉग आणि भारतीय जनक MS स्वामीनाथन आणि C सुब्रमण्यम. आणि हरित क्रांतीचे महाराष्ट्रातील जनक आपले वसंतराव नाईक होते. ओके, तर प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी चलनवाढीची कोणती कारणे आहेत? शासकीय खर्चात वाढ, तुटीचा अर्थ भरणा, लोकसंख्येत वेगाने वाढ की कर कमी करणे. आपण मागील पेपरमध्ये सुद्धा हा क्वेश्चन पाहिला होता, आहे ना, सेम क्वेश्चन होता. भाववाढीची, चलनवाढीची आणि किंमत वाढीची कारणे जी होऊ शकतात ती अशी आहे: खासगी खर्चात वाढ, लोकसंख्येत वाढ, काळा पैसा, कर कमी करणे, स्वस्त पैशाचे धोरण, शासकीय खर्चात वाढ, तुटीचा अर्थ भरणा, निर्यातीत वाढ होणे, नैसर्गिक आपत्ती जसं पूर, दुष्काळ, सुनामी, भूकंप, अतिवृष्टी होणे आणि कृषी उत्पादनातील चढ उतार, औद्योगिक कलह म्हणजे औद्योगिक काही वाद निर्माण होणे, उत्पादन घटकांची टंचाई आणि एकतर्फी उत्पादन. तर ही कारणं त्याची आहेत. प्रश्न क्रमांक 83 याचा ऑप्शन नाही का इथं? वरील सर्व पाहिजे होता. वरील सर्व. खालीपैकी चलनवाढीची सगळीची सगळे कारणे: खर्चात वाढ आहे, तुटीचा अर्थ भरणा आहे, लोकसंख्येत वेगात वाढ आहे आणि कर कमी करणे. हे सगळंच भाव वाढ, चलनवाढीची किंवा किंमत वाढीची कारणे आहे. तर वरील सर्व याचं म्हणजे असतं ऑप्शन 4 उत्तर आलं असतं, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 84. ग्राहक किंमत निर्देशांक CPI 2010-11 ऐवजी नवीन आधारभूत वर्ष कोणते स्वीकार करण्यात आलं आहे? तर फेब्रुवारी 2015 मध्ये केंद्रीय सांख्यिकी संघटनेने ग्राहक किंमत निर्देशांक काही सुधारणा केल्या आणि आधारभूत वर्षे 10-11 बदलून आता 2012 हे करण्यात आलंय. ग्राहक किंमत निर्देशांक CPI किरकोळ विक्रेत्यांच्या स्तरावर वस्तूंच्या किमतीमध्ये होणारे सरासरी बदल यामध्ये मोजले जाते आणि दर महिन्याला याची माहिती प्रकाशित केली जाते. 448 ग्रामीण वस्तू व सेवा समूह याच्यात समाविष्ट होतात आणि 460 मध्ये शहरी व वस्तू सेवा समूह. आधारभूत वर्ष 2012 आणि CPI चा वापर करणारे एकूण 157 देश आहे. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 85 पाहूया. प्रश्न क्रमांक 85 योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट यांच्या योग्य जोड्या लावायचा. M0, M1, M2, M3 आणि यांचा ब गट मध्ये कोणाची जोडी जुळते ते इथं सांगायचं आहे. तर M0 हा कशाशी निगडीत आहे? तर हा आहे पायाभूत पैसा. M1 आहे संकुचित पैसा. M2 आहे या 1 वर्षापर्यंतच्या मुदतीची ठेव आणि शेवटचं राहिलं ड तो जुळतो 1 वर्षापेक्षा जास्त काळीच्या मुदतीचा ठेव, म्हणजे 2, 1, 3, 4 ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहील. पैशाच्या साठ्यासाठी RBI कडून M0, M1, M2 या संकल्पना वापरल्या जातात. M म्हणजे काय? तर मनी स्टॉक. M चा अर्थ काय? तर मनी स्टॉक आहे. रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाजपत्रक M1 या संकल्पनेच्या आधारे स्पष्ट करते. M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते, तर M2, M3, M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भात उतरते प्रमाण स्पष्ट करते. M0 म्हणजे संचित पैसा किंवा पायाभूत पैसा किंवा राखीव पैसा. M1 म्हणजे संकुचित पैसा, नॅरो मनी म्हटलं जाते, सर्वाधिक तरलता असते. M3 म्हणजे विस्तृत पैसा, ब्रॉड मनी म्हटलं जाते. आणि M4 म्हणजे सर्वात कमी तरलता असणारा. तर इथं मित्रांनो आपले 85 क्वेश्चन कव्हर होतात. पूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता आहे ते आपण इथं पाहणार नाहीये. तर इथं आपले 4 सप्टेंबर साठीचे सगळे व्हिडिओ कव्हर होतात. आणि मित्रांनो उद्या पेपर झाल्याबरोबर आपल्या चॅनलवर आपण याचं सोल्युशन सुद्धा सांगणार आहोत. तर तुम्ही सोल्युशनसाठी उद्या पुन्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहू शकता. आणि एक्झाम झाल्यानंतर सुद्धा पुढच्या वर्षीच्या एक्झामच्या तयार करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपली ही सिरीज रेग्युलर चालू राहणार आहे. डेली आपण क्वेश्चन घेतच राहणार आहोत. मित्रांनो अजूनही 30,000चा सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडला नाहीये. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून घ्या
आणि मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करणं, व्हिडिओला लाईक करणं विसरत जाऊ नका. आणि तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद मित्रांनो. अनअकॅडमीवर एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. 12 महिन्याचा सबस्क्रिप्शन घेतलं तर 2 महिने फ्री भेटणार आणि 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 3 महिने फ्री भेटणार. तसं मंथली फीस जर तुम्ही पेड केली तर 10% तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट भेटणार. त्याच्यासाठी कोड वापरावा लागेल SOHEL1010 जे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. तर आजच अनअकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि एमपीएससी ची तयारीला लागा.